असीम सरोदे यांचं मार्गदर्शन संपूर्ण देशभरामध्ये जो राजकीय विरोधक आहे त्याला जर कमजोर करायचं असेल तर त्याच्यावर आणि त्याच्या कुटुंबावरती खोटे खटले दाखल करायचे आणि त्याला अडकवून ठेवायचं. हा आमच्या नागरी स्वातंत्र्यावरचा हल्ला आहे. आमच्यासारख्यांना अटक करायची. आता काल आपण पाहिलं असेल की राहुल गांधी यांनी गुजरातच्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये नरेंद्र मोदी यांच्यावरती जोरदार हल्ला केला आणि ते दिल्लीत पोचले नाहीत तोपर्यंत नॅशनल हेराल्डची संपत्ती जप्त करण्याची नोटीस काढली. नॅशनल हेराल्ड हा गांधी परिवाराशी संबंधित वृत्तपत्राची संपत्ती, पंडित नेहरूंनी स्थापन केलेले वृत्तपत्र आहे. स्वातंत्र्य चळवळीत, हे तुम्हाला माहीत नसलेलं सांगतो, 1938 साली या वृत्तपत्राची स्थापना पंडित नेहरूंनी केली आणि पंडित नेहरूंनी यासाठी पदरचे पैसे टाकले होते ब्रिटिशांशी लढण्यासाठी. स्वतः पंडित नेहरू नॅशनल हेराल्डमधून ब्रिटिशांच्या विरुद्ध आग ओकत होते. त्यावेळेला ते वृत्तपत्र काही काळाने बंद पडलं आणि गांधी परिवारानं त्याच्यामध्ये नव्यानं काही आर्थिक उभारणी करून ते सुरू केलं. पण मनी लॉन्ड्रिंगच्या माध्यमातून पैसे आले असं दाखवून हे वृत्तपत्र त्यांनी ताब्यात घेतलं नरेंद्र मोदी. मला आश्चर्य वाटतंय की एका बाजूला तुम्ही दाऊद इब्राहिमची संपत्ती मुक्त करताय, एका बाजूला हे सरकार मोदींचं दाऊद इब्राहिमची संपत्तीला क्लीन चिट देत आहे. प्रफुल्ल पटेल आज जे भारतीय जनता पक्षाबरोबर गेलेले आहेत, शरद पवारांचे एकेकाळचे राईट हँड मॅन, त्यांची संपत्ती ही ईडीने जप्त केली होती. का तर ती संपत्ती, त्या संपत्तीचा व्यवहार दाऊद, बॉम्बस्फोटातला मुंबईतला आरोपी दाऊद इब्राहिम, त्याचा हस्तक इक्बाल मिर्ची, या दोघातल्या व्यवहारातून ती संपत्ती निर्माण झाली म्हणून ईडीने ती संपत्ती जप्त केली. पण प्रफुल्ल पटेल हे भाजपमध्ये गेल्याबरोबर मोदी सरकारनं ही दाऊदची संपत्ती मुक्त केली, 1100 कोटीची. एका बाजूला तुम्ही या देशामध्ये दाऊद इब्राहिम, इक्बाल मिर्ची, बरं हे मी सांगत नाही, हे नरेंद्र मोदीने स्वतः सांगितलेलं आहे की प्रफुल्ल पटेलचे इक्बाल मिर्ची संबंध आहेत म्हणून, आणि व्यवहार केला आहे त्यांनी. हे जाहीर भाषणात पटेल यांनी सांगितलेलं आहे. तुम्ही अजित पवारांची संपत्ती जप्त केली, हां, बेनामी प्रॉपर्ट्या जप्त केल्या, त्यात जरंडेश्वर कारखाना सुद्धा आला, पण ते भाजपबरोबर गेले आणि संपत्ती मुक्त झाली, क्लीन चिट. पण पंडित नेहरूंच्या संपत्तीवर त्यांनी आज टाच आणली. ज्या पंडित नेहरूंनी स्वातंत्र्याच्या काळामध्ये आपलं स्वतःचं आनंद भवनसारखं राहतं घर राष्ट्राला समर्पित केलं, राष्ट्राला संपत्ती राष्ट्राला दिलं, त्यांची सगळी संपत्ती राष्ट्राला दिली, तुम्ही त्यांची संपत्ती जप्त करता आणि दाऊदची संपत्ती मुक्त. हे सुडाचं राजकारण चाललंय. त्याच्यावरती मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही असीम सरोदेंना बोलवलं. असंही म्हणतात की चंद्रकांत पाटील यांनी काल म्हटलंय उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सत्तेत यायचंय, त्यांना घेत नाहीयेत म्हणून संजय राऊत हे सातत्यानं अमित शहांवर टीका करतायत आणि अशीच परिस्थिती आली तर महापालिका निवडणुकीत त्यांना उमेदवार सुद्धा राहणार नाहीत असं चंद्रकांत पाटील म्हणतात. चंद्रकांत पाटलांनी त्याच्यावर चिंता करू नये. आमच्याकडे उमेदवार राहतील का न राहतील याची चिंता करू नये. त्यांनी अमेरिकेमधल्या इंटेलिजन्स ब्युरोच्या अध्यक्षा तुळशी गेबार्ड यांनी EVM संदर्भात जे सांगितलेलं आहे, तुळशी गेबार्ड वॉशिंग्टनमधून त्यांनी सांगितलेलं आहे की EVMच्या माध्यमातून निकाल फिरवला जाऊ शकतो आणि EVM हॅक होऊ शकतो. हे मी सांगत नाही आहे, हे तुळशी गेबार्ड ज्यांच्यावर मोदींचं खास प्रेम आहे आणि त्या अमेरिकेच्या इंटेलिजन्स डिपार्टमेंटच्या प्रमुख आहेत, म्हणजे फार महत्त्वाच्या पदावर आहेत. त्याच्यामुळे महाराष्ट्रात तुम्ही कसा विजय मिळवलेला आहे हे सांगितले, त्याच्यावर तुम्ही चिंतन करा. आमच्या पक्षाचं काय करायचं त्यासाठी आम्ही समर्थ आहोत आणि आम्हाला अमित शहांचे पाय चाटण्याची गरज नाही. महाराष्ट्रात त्यांनी काल छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी केला, शिवाजी शिवाजी शिवाजी. त्याने औरंगजेबाच्या कबरीला समाधीचा दर्जा दिला. बरं का, त्यांच्याबरोबर आम्हाला सत्ता नको आहे आणि संजय राऊत कधी सत्तेत गेले नाहीत हे त्यांना माहीत नसेल तर मी सांगतो.
ती तुम्ही अजिबात चिंता